अहो, आईने भेटायला जाते हॉस्पिटलमध्ये. मी पण येऊ? तू सुद्धा आत्ताच माझ्यासोबत आली पाहिजेस, असा काही नियम नाहीये. तू एकटी जाऊ शकतेस ना. जाऊया ना आपण एकत्र, प्लीज. काय फरक पडणार आहे त्यानं? आणि स्पष्टच सांगायचं झालं तर तू माझ्यासोबत यावीस असं मला अजिबात वाटत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डॅड सुद्धा हॉस्पिटलला येणार, तेव्हा त्यांच्यासमोर तू यावीस अशी माझी अजिबात इच्छा नाही. उगाच त्यांचा राहिलेला दिवस खराब व्हायचा. रोहन हॉस्पिटलला गेला ना? हो, मलाही जायचं होतं त्यांच्यासोबत, पण त्याने नकार दिला. एका अर्थी बरंच झालं. मोहर, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचंय. मला तुझ्याकडून सत्य ऐकायचंय, तेही तुझ्या तोंडून. हा मोहर, मी तुला चांगलीच ओळखते. तू बाबांवर जे काही आरोप केलेत ते बाबांवर सूड उगवण्याच्या उद्देशाने तर नाहीच ना. तू असं करूच शकत नाहीस, कारण तुझा तो पिंडच नाही. तुझ्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी तू मात्र सगळ्यांशी चांगलंच वागतेस. मग तू बाबांवर हा असा आरोप का केलास, याचं मला आश्चर्य वाटतंय. सांगशील? मोहर, मम्मांनी तुला काय सांगितलं? असंच गप्प बसणार आहेस का? अगं सांग ना, मम्मा तुला काय म्हणाले? हे बघ, निदान तू मला तरी खरं खरं काय झालंय ते सांग. वहिनी, मला माफ करा, पण यावेळी मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. तू काय बोलतेस मोहर? अगं, या घरात तुझ्या मनातल्या गोष्टी तू फक्त माझ्याशी शेअर करू शकतेस, आणि तू मलाच काही सांगत नाहीयेस का? वहिनी, काही प्रश्नांची उत्तरं न सांगण्यातच सगळ्यांचं भलं असतं. प्रश्नाचं उत्तर माहीत असताना न देणं हा वेडेपणा आहे मोहर. एनिवे, तू मला उत्तर सांगावंच म्हणून मी तुला काही जबरदस्ती करणार नाही. हा, पण खरं काय आहे ते तू लवकरात लवकर मला सांगशील अशी अपेक्षा करते, तेही स्वतः माझ्या जवळ येऊन. वाट बघते. बाय. ए मधू, काय नाही, मोहरचा फोन बिन आला होता का? नाही हो, मी सुद्धा तिचाच विचार करते केव्हापासून. एकदा आपली पल्लू बरी झाली ना, जरा बरं होईल. मोहरच्या मागची दगदग थोडी कमी होईल. पल्लवी बरी होऊन हॉस्पिटल मधून एकदा घरी आली ना की मग मोहर खऱ्या अर्थानं सुटेल बघ. पल्लवी
माधवी बरी झाल्यानंतर घरी आल्यावर माधवाचं काय ग? मी तर तो विचारच करायचा सोडून दिला आहे की घरी येईल ना त्या दिवशी बघू आपण काय करायचं. आजी नमस्कार. नमस्कार गुरुजी.